आज आपण बघणार आहोत सोयाबीन आणि बटाट्याची भाजी कशी बनते ते खूप झटपट बनते। ही रेसिपी माझ्या 11 वर्षाच्या मुलीने बनवलेली आहे। तर स्किप न करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवली आहे। त्याआधी मी आहे पल्लवी आणेगच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। जास्त वेळ न घालवता चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून द्यायची आहे। जिरं मोहरी तळतळली की त्यामध्ये कापलेला लसूण टाकून द्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण 2 कांदे कापून ठेवलेले होते, ते कांदे पण या ठिकाणी टाकून देत आहोत आणि ते पण असे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये छान असे। आता या ठिकाणी आपण काही सुके मसाले घेतलेले आहे। 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद, हे सगळे सुके मसाले आपल्याला टाकून द्यायचे आहे तेलामध्ये आणि ते फ्राय करून घ्यायचे आहे। सुके मसाले खूप लवकर फ्राय होऊन जातात। आता या ठिकाणी कापून आणि धुवून ठेवलेले बटाटे होते ते टाकून द्यायचे आहे आणि या ठिकाणी ते छान असे कोट करून घ्यायचे आहे मसाल्याला कोट झाले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे, जेणेकरून आपले बटाटे जे आहेत ते खूप लवकरचे सॉफ्ट होतील। त्यांना शिजू द्यायचे आहे छान असे आणि या ठिकाणी आपण थोडंसं पाणी टाकत आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याला शिजू द्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही बघत आहात या ठिकाणी आपले जे बटाटे आहेत ते खूप छान असे शिजून तयार झालेले आहेत। आता या ठिकाणी आपण टाकणार आहोत त्यामध्ये आपण सोक करून ठेवलेली जी सोयाबीन होती पाण्यामध्ये ती टाकणार आहोत आणि ती सोयाबीन या ठिकाणी टाकायची आहे आणि ते पण छान असं हलवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी पाणी टाकत आहोत, तुम्हाला किती पतली ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे। मी 1 ग्लास पाणी टाकलं होतं। तर या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचं आहे, किती क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टेस्ट करून बघायचं आहे मीठ, कारण आपण बटाटे टाकले तेव्हा मीठ टाकलं होतं आणि नंतरही थोडं मीठ टाकलं, तर मीठ टेस्ट करून घ्यायचं। छानसा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं झाकण ठेवून त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर ही आहे आपली सोयाबीन वडी आणि बटाट्याची भाजी। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा आणि मेसेज करून सांगा मला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।